जय भोलेनाथ सरवलीपाडा, जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाचे सर्व त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघाचे पहिले एकमेव अध्यक्ष माननीय शरददादा भोईर, आपण जर कोण प्रेक्षक मध्ये असाल तर आपणास विनंती अशी आहे, जगांच्या वतीनं आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट. नाणेफेक जिंकून आपण पाहिलं होतं गंगामाता गोंदवली संघ प्रथम शतकक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं फलंदाजीसाठी जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाला. निश्चितच आपण पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपण पाहिला होता. ठाकूरपाडा विपक्ष चामिंद्रा सिकस्त मिळवती चामिंद्रा संघाला विजय ठरला होता ठाकूरपाडा संघ. त्यानंतर विक्रम सोट वडूनगर आणि गावदेव भादवड्या दोन संघांमधून आपण सामना पाहिला होता. अतिशय अतितटीचा सामना, मात्र सरशेवटी भादवड संघाने विजय संपादित करून एक चांगली उत्तम कामगिरी केली होती. त्यानंतर तिसरा आपण सामना पाहिला गावदेवी ओळी विपक्ष गावदेवी पिंपळघर, मात्र गावदेवी उळ्या संघ त्या ठिकाणी पराभूत झाला होता आणि पिंपळघर संघ विजयी झाला होता. आणि बघूया आजच्या स्पर्धेतला हा चौथा सामना कोण विजय संपादित करतोय, कोण कुठला संघ क्वालिफाय होतो. गंगामाता गोंदवली की जय भोलेनाथ सरवलीपाडा. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज विनोद संघाचा संघड आहे काय आणि स्ट्राईक रोटेट करतोय नामदेव, नॉन स्ट्राईक साठी साईनाथ. विनोद याचा पहिला चेंडू, अतिशय चांगला फटका आपण पाहिला. आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं नाना याचं. आणि गंगामाता गोंदवली संघासाठी नेहमीच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण ज्याला पाहतोय. चेंडू मिडअपला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव कंप्लीट. या एक धावेने संघाची धावसंख्या होती बिनबाद एक. आता स्ट्राईक रोटेट करतोय साईनाथ. चेंडूला अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे, चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ह्या फटक्यांची अतिशय गरज असते. तोच फटका आपण साईनाथ याच्या बॅट मधून पाहिला. साईनाथ वैयक्तिक 4 धावा करतोय, तर संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे शकते ती 5. बिनबाद 5 पहिलं षटक प्रगती पथावर आहे. गंगामाता गोंदवली संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतकक्षण स्वीकारतोय. दोन्ही संघांमधून एक महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष गावदेवी भादवड या दोन संघांना विनंती असेल, चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं होतं अतिशय चांगलं लक्ष केंद्रित होतं चेंडूवर. ते फलंदाज साई याचं शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूला हलक्याशा बॅटनं फक्त थोडंसं पुश केलं जातं. चेंडू डीप पॉईंटला जातो. आउटफील्ड चांगले क्षेत्र निश्चित झालं होतं, मात्र एक धाव रोखू शकला आणि एक धावाने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 6. स्वर्गीय बलवंत सेठ पाटील स्मृती चषक 2020 या स्पर्धेचा आपण थरार पाहतोय. एक अतिशय सुंदर देखणी स्पर्धा आपण पाहतोय. विनोद स्ट्राईक रोटेट करतो. नामदेव संघातील सर्वात एक महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघातून नेहमीच ज्याची एक उत्कृष्ट कामगिरी आपण पाहतोय. ब्लॉक होलमध्ये चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता विनोद याचा. तिथे स्वरूपामध्ये फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह केलं जातं. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. आउटफील्ड मधून नितीन मला वाटतं अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एक धावेने ते फलंदाजाला धावसंख्या एक धावेने पुढे सकते ती 7. दीपक आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा विनोद. या ठिकाणी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाज सफल होतोय. चेंडूला हुकचा फटका आपण पाहतो आणि चेंडू शॉर्ट फाईन सीमेकडे जातोय, चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. एक अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहिला होता. फलंदाज थोडासा सफल होतो. चेंडूला हुकचा फटका आपण पाहतोय आणि चेंडू शॉर्ट फाईन लेग सीमेकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय आणि या चौकारानं आता मात्र सरवली संघ पोहोचतोय बिनबाद 11 या धावसंख्येवर. 11 रन, लॉस ऑफ विकेट अँड फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस.
पहिल्या षटकाला प्रारंभ आहे बिनबाद 11. डिफेन्सिव्ह फटका. क्रिकेटमधून हे फार महत्त्वाचं असतं. एखाद्या चेंडूचा समाचार तर एखाद्या चेंडूचा सन्मान असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि हेच फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटमधून जर एखादा फटका आपण मारता तर दुसऱ्या चेंडूचा सन्मान करणं फार गरजेचं असतं आणि तेच अनुकरण चालू स्पर्धेत आपण पाहतोय. एखाद्या चेंडूवर जर मोठा फटका मारला तर दुसऱ्या येणाऱ्या चेंडूवर त्याचा सन्मान केला जातोय. तर एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 12. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, एक दर्जेदार सुरुवात आहे आणि ॲडव्हान्टेज ऑप्शन आपण पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. यानंतर मी पुढील 2 संघांना आमंत्रित करतोय. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये याचा आहे अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष गावदेवी भादवड. पहिला सेमीफायनलचा सामना या 2 संघांमधून आपण पाहणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष गावदेवी भादवड. निश्चितच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय बलवंत शेठ स्मृती चषकामध्ये या दोन्ही संघांनी एक जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आहे. वेलकम संतोषजी पाटील पिंपलास गावचे सुपुत्र, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आदर्श रिक्षा युनियनचे सदस्य आहेत. वेलकम प्रकाशजी, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. धावसंख्या होती ती 13. गोलंदाज अरविंद येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकडे गाठ घेतो. रायटमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय नामदेव. अक्रॉस द लाईन थोडा आडव्या बॅटच्या चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ग्राउंडेड होतोय. मिडविकेटला जाणारा चेंडू आउटफील्ड मधून चांगलं शतरक्षण आपण विनोद याचं पाहतोय. 2 धावेची मागणी, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 धावने पुढे सरकते 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अरविंद हा एक संघातील महत्वाचा गोलंदाज आहे गंगामाता गोंदवली संघाचा. निश्चितच बघूया अजूनही येणाऱ्या गोलंदाज आपण कुठला गोलंदाज पाचारण केलं जातं. धीरज मात्र याच्याकडे अतिशय चांगली लयबद्ध गोलंदाजी आहे. अरविंद या ठिकाणी मात्र चेंडूवर थोडासा आंबिस टाइम फटका. स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न. एक जबरदस्त एफर्ट्स आपण पाहिलं होतं या ठिकाणी गोलंदाज अरविंद याचं. अतिशय लेझी क्रिकेट आपण पाहतो या ठिकाणी. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव होती, मिसफील्ड केलं जातं. चेंडू 2 धावा कंप्लीट केले जातात. फेक थोडीशी रॉंग होती. 3ऱ्या धावेचा प्रयास केला जातो आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातात. या 3 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 18. पुन्हा एकदा अरविंद ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सुंदरसं स्पंज केलं जातं. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय. आउटफील्ड मधून आपण सुभाष याला पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावाने जय भोलेनाथ सरवडपाडा संघ पोहोचतोय एकंदरीत 20 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, धावसंख्या ती 20. अरविंद स्ट्राइक रोटेट करतो साई आणि या ठिकाणी मात्र फलंदाज शफल झाला होता. अतिशय चांगला फटका. बघूया आउटफील्ड मधून कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जातं.
चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तिसरी धाव घेण्याचा एक आत्मघातकी प्रयत्न असेल किंवा रणनीती असेल. फलंदाज साईनाथ बाद होतोय. गेम प्लॅन फार महत्वाचा असा सामना विजयासाठी आणि आपण पाहतो तो येणाऱ्या फलंदाजीमधून दिनेश याला पाचारण करायचं होतं. त्या उद्देशानं तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता किंवा आत्मदहन केलं होतं साईनाथ यानं. फलंदाज बाद होतो साईनाथ. मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. त्या 2 धावणे सरवली पाड्या संघाची धावसंख्या होत्या त्या 22. आता मात्र मैदानामध्ये जाते संघातील सर्वात महत्वाचे ट्रम्प कार्ड दिनेश. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मार्गोस पंचांकडे गाड घेतोय. हलक्याच पावलांचा रणप पंचांना क्रॉस करतोय. राईट टर्म ओरचा मारा अरविंद स्ट्राईक रोटेट करतोय. देन आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. मात्र फटका फसतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहतोय. चेंडूला फोर्स केलं. चेंडू मिडॉन सीमेकडे ट्रॅव्हल होतो. प्रवास करतो. लँडिंग करतोय आणि क्षेत्ररक्षक विनोद कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. सीमा लगत आपण पाहिलं होतं. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. आघाडीचा फलंदाज नामदेव याला मात्र मैदान सोडावं लागतं. नामदेव याला मैदान सोडावं लागतं. नेक्स्ट फलंदाज नितीन जातोय. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र आपण पाहिलं धावसंख्या आहे ती 22. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22. प्रति षटकाचा मित्र आपण विचार करता 11 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज एक्सप्रेस गोलंदाज गुंदवली एक्सप्रेस या नावानं ज्याची ओळख आहे प्रेमनाथ. लॉंग रनअप पंचांकडे गाडी घेतोय. पंचांना क्रॉस करतोय. राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करतो. डावखुरा फलंदाज दिनेश. नॉन साठी आपण पाहतोय नितीन याला. तर पहिले 2 षटकाचा आपण जर विचार केला तर एक चांगली सरासरी आहे. प्रति षटकाचा विचार करता 11 धावांची सरासरी आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे. प्रेमनाथ अतिशय चांगला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. पंच लेग बाईचा इशारा करता एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या 23. गावदेवी भादवड विपक्ष अष्टविनायक ठाकूरपडा या 2 संघांमधून पुढील या स्पर्धेतला पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग पुन्हा एकदा गोलंदाज प्रेमनाथ. लॉंग रनअप पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय नितीन. त्याच पद्धतीचा आपण चेंडू पाहतोय जणू की झेरॉक्स कॉपी. पुन्हा एकदा पंचांकडे वाईटचा इशारा येतो की धावेचा निर्वाळा. धावसंख्या वाढते ती 25. 25 लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 25. बघूया अजून येणाऱ्या 11 चेंडूमधून जयपुणे सरवळीपाडा संघ कुठपर्यंत धावा जमा करतोय. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रेमनाथ टू नितीन. या ठिकाणी मात्र सुंदरसा चेंडूला फ्लिक केलं जातं. अतिशय चांगला फटका. आउटफील्ड मधून चांगला बॅकिंग आपण पाहतोय. मात्र 2 धावा कंप्लीट.
हॅलो. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार. खराब चेंडू उत्तम प्रार, जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. अकोटप्पाचा चेंडूचा फलंदाज चपळ चेंडूला सुंदरसं फोर्स केलं होतं. अतिशय देखणा फटका, चेंडूला पुल केलं होतं. चेंडू मेड विकेट सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दणदणी षटकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. नितीन या 6 धावेने जय भोले सर्वपाडा संघ पोहोचतोय. धावसंख्या होती ती 33. लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड प्रोग्रेस. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका, अतिशय चांगला फटका, चेंडू ग्राउंडेड होतोय. आउट फिल्डमधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, एकदम मात्र कंप्लीट. एकदम संघ धावसंख्या होती ती 34. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर. आणि निश्चितच आपण जर गुंदुले संघाचं एकंदरीत अपडेट पाहिलं तर गुंदुले संघात बॅटिंग लाईनअप अतिशय उत्तम आहे. आणि संघापुढं अतिशय चांगला चेंडू, आता मात्र एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू आपण पाहतोय. प्रेमनाथच्या गोलंदाजीमधून एक वेगवान चेंडू होता, बीट झाला फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे. ज्या चेंडूसाठी ज्याची ओळख आहे ह्याच पद्धतीचा चेंडू आता त्यांना आपण प्रेमनाथ याला पाहतोय. अतिशय वेगवान चेंडू होता, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, बीट झाला होता फलंदाज दिनेश. पुन्हा एकदा प्रेमनाथ राईट आर्म राऊंडचा मारा. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा लखनौचा चेंडू आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव नसेल तर 3 षटकांच्या अंती जय भोलेनाथ सरवडीपाडा संघ पोहोचतोय 34 धावसंख्येवर. आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बघूया अजून हा संघ कुठपर्यंत मजल मारतोय. आणि गंगामाता गोंदिवली संघ अतिशय कम्फर्टेबल संघ आहे, परिपक्व संघ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं गोंदिवली संघाकडे बॅटिंग लाईनअप उत्तम आहे. आणि अशा संघाला जास्तीत जास्त धावा आव्हान देणं अत्यंत गरजेचं आहे. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय. धाव फलकावर धावसंख्येत 34. आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी अजून केली जाते, कशा पटक्यांची आतिषबाजी केली जाते. कारण करून मातब्बर आणि नामांकित असे फलंदाज आपण मैदानामधून पाहतोय. सरवडी या संघ, सरवडी पाडा या संघाचे दिनेश आणि नितीन. तर मित्र, आपण जे स्पर्धेचं आयोजन पाहतो अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन. या आयोजनाला नियोजनाला खास करून ज्यांच्या नावाने स्पर्धा संपन्न झालेली आहे, स्वर्गीय बलवंत शेठ स्मृती चषकाला ऑल दी बेस्ट केलं जातं. न्यू मिलन पाये या संघाचे एक खंदे समर्थक असून पायगावचे सुपुत्र आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अग्री कवी सुरेश मुकादम यांच्याकडे या स्पर्धेला आणि विशेष करून ज्यांच्या नावाने आपण या चषकाचे आयोजन केलेले आहे, बलवंत शेठ स्मृती चषकाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. सुरेशजी मुकादम अग्री समाजातील एक ज्येष्ठ कवी आहेत. चेंडूवर मोठा फटका, बघू एक्झिट काय घडतं, फटका फसतो की काय. अप्रतिम जल बलजज कॅच भानुदास. फटका अतिशय दमदार होता, फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेकडे थोडासा ट्रॅव्हल झाला होता. आणि क्षेत्रक्षर आपण पाहिलं होतं सीमालगत भानुदास पाटील कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये, चेंडूला अचूक असं कलेक्ट करतोय. आणि एक बिग विकेट बडी मछली हा पर जाल में फसवी आपण पाहिली. नितीन याला मात्र मैदान सोडावं लागतं. नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय सरवडी पाडा संघाचा गौरव.
या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका फ्लिक केला होता चेंडूला. फक्त एकदा वेळी फलंदाज आला आणि एका धावेने पस्तीस. तर निश्चितच गोलंदाज तुम्हाला एक सोडा संधी आहे. डॉक्टर फुलचंद गुंदोली संघाचे एखादे समर्थक असून त्यांना डॉक्टरी पदवी देण्यात आलेली आहे. फुलचंद यांच्याकडनं या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला ऑल दी बेस्ट केलं जातं. विशेष करून आपल्या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. आणि विशेष गोलंदाज दीपक तुम्हाला एक सोडा संधी आहे. आपण जर हॅट्रिक साधता तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केले. धन्यवाद फुलचंद. सुरेखपेक अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला होता. निर्धाव चेंडूची संख्या धावसंख्या स्थिर आहे 35. तिसऱ्या अंतिम षटकात आपण विचार केला धावांना कुठंतरी लगाम लागतो. या ठिकाणी मात्र निश्चितच चेंडूला ऑन साईडला खेळला जातं. चेंडू मिडापरून लॉंग ऑफला येतोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव मिळेल ती फलंदाज गौरव याला. स्थायिक रोटेट काही संधी असेल ती दिनेशाला. मात्र एक धावणे संघाची धावसंख्या होती ती 36. चला पुढील दोन्ही संघाच्या संघाने आपण लगेच नाणेफेक यायचा आहे. ठाकूरपडा विपक्ष भादवड. अष्टविनायक ठाकूरपडा संघाचे संघानक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गावदेवी स्पोर्ट्स भादवड संघाच्या संघानकाला विनंती करतो आपण लगेच यायचं आहे. चेंडूवर अतिशय चांगला फटका. प्लेसमेंट चांगलं आहे. निश्चितच फलंदाज मात्र जाळ्यामध्ये फसतोय. एक जाळं बिनलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये निश्चित फलंदाज दिनेश फसतोय. फ्लिक केलं होतं चेंडूला. चेंडू शॉर्ट मिडविकेटला आपण पाहिलं होतं. लँडिंग झाला होता आणि कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक असं चेंडूला भानुदास पाटील कलेक्ट करतोय. फलंदाज बाद होती दिनेश. संघ धावसंख्या अजूनही स्थिर आहे. नेक्स्ट फलंदाज रतन जातोय. मात्र कालच्या सामन्यामधून आपण पाहिलं होतं अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्यानं केली होती बाजीराव. एक जबरदस्त खेळी केली होती. आजच्या सामन्यामधून बाजीरावचं चित्र मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळालं नाहीये. शेवटचा चेंडूवर मोठा फटका आहे. बघूया किती धावा झाल्यात. पंच किती धावा झाल्या. 3. धन्यवाद. तर 3 धावा कंप्लीट झालेली आहेत आणि या 3 धावेने जय भोलेनाथ सरवडीपाडा संघ पोहोचतोय 39 या धावसंख्येवर आणि विजयासाठी गंगामाता गुंदवळे संघाला 40 धावांचा आव्हान असेल. मी पुढील दोन्ही संघांना विनंती करतो आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. भादवड या संघाचा संघानक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे. या स्पर्धेतला पहिला सेमीफायनलचा सामना मित्र यानंतर आपण पाहणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपडा विपक्ष गावदेवी भादवड या दोन यजमान संघामधून. निश्चितच स्वर्गीय बलवंत स्मृती चषकामध्ये या दोन्ही संघांनी जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. आणि मात्र बघूया एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये कुठला संघ कुठल्या संघाला 4 मुंड्या चित करतोय. हॅलो
गंगामाता गोंदवली या संघाचे खंदे समर्थक आणि नेहमीच माझ्या स्पर्धेमध्ये मला ज्याचं मोलाचं सहकार्य असते, राकेशजी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. राकेशजी मात्रे गंगामाता गोंदवली या संघाचे खंदे समर्थक आहेत. तर विजयासाठी एक 40 धावांची आवश्यकता आहे. चला बाजवड संघाचा संगणक प्रल्हादजी वेलकम. तर पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाणार आहे आणि ॲडव्हान्स मध्ये गंगामाता गोंदवली संघाला शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतोय. गंगामाता गोंदवली संघाचे खंदे समर्थक आहेत आणि गोंदवलीचे सुपुत्र आहेत सचिन म्हात्रे आणि केतन म्हात्रे. या दोघांच्याकडनं गंगामाता गोंदवली संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर या इव्हेंटला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद सचिन, धन्यवाद केतन. मान्य जगदीशजी भोईर आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांचं या व्यासपीठावर मंचावर शुभ आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. एक दोन्ही संघामधून या स्पर्धेतला पहिला सेमीफायनलचा सामना मित्र आपण पाहतोय. गावदेवी भादवड विपक्ष अष्टविनायक ठाकूरपडा. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं. मान्यवरांच्या शुभ असते, जगदीशजी भोईर यांच्या शुभ असते. या महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक केलं होतं, मात्र त्यापूर्वी मान्यवरांच्या माहितीसाठी एक स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवले गेलं आहे. एका बाजूला आपण पाहू शकता ज्यांच्या नावाने स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे, स्वर्गीय बलवंत पाटील असं लोगो आहे. तर दुसऱ्या बाजूला तुफान पिंपळा 40+ असा लोगो आहे. आपण नाणं घ्यायचंय, कोण बोलतो डिसाईड करा. चला संजू भाऊ तुम्ही बोला. असा उडवावर खाली पडला तर डिलीट आहे, खाली पडला ते बोल तुम्ही फक्त उडवा. अरे 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 बलवंत आहे ना, स्वर्गीय बलवंत पाटील असं म्हणणं आहे. अगेन्स्ट पडतंय तुफान पिंपलास. दोन्ही मान्यवरांना मिनिशला पण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हायचंय. बसा भाऊ 2 मिनिटं. निश्चितच दोन्ही संघाचा आपण आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहिला तर अतिशय चांगला आहे. मात्र एक महत्त्वाची स्पर्धा आहे, नाणेफेक आपण जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण करता तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर खरोखरच एक कॉम्पिटेंट संघ ज्याला म्हणतो, परिपक्व संघ असं आपण म्हणतो, अष्टविनायक ठाकूरपडा. आणि या संघाकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅटिंग लाईनअप उत्तम आहे. अशा संघाला आपण किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच 35 ते 40 ह्या धावा सेफ नसतील, त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. आपल्याकडे कोण गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? मी आहे, संजयभाई आहे, कैलास आहे, मच्छिंद्र आहे. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा सामना आहे, सेमीफायनलचा पहिला सामना आहे. आपल्या संघामधून काही चेंजेस, परिवर्तन? नाही, काही नाही, जो आहे तो रेग्युलरच संघ राहील. धन्यवाद, ऑल दी बेस्ट मित्र. आपण नाणेफेक हरलात, अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जर नाणेफेक आपण जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मात्र कुठं तर पावच्या विरुद्ध दिशेने जातं, फलंदाजी करायची आहे. आणि आपण पाहिलं बाजवड्या संघाकडे बॅटिंग लावून चांगली आहे. या संघाला किती धावांचा आपण ठेवणार? जास्तीत जास्त 50 पर्यंत. निश्चितच 50-55 धावा सेफ असतील. मात्र या धावा काढण्यासाठी फलंदाज कोण असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? गणेश आहे, संतोष आहे, श्रीनाथ आहे, मधुकर आहे. निश्चितच या स्पर्धेमधून आपण चांगलं सातत्य पाहिलं. आपल्या संघाचं महत्त्वाचा सामना आहे, तेच सातत्य प्रकरण पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नक्कीच. धन्यवाद, ऑल दी बेस्ट मित्र. तर ग्राउंडमधून ब्रेकिंग आपण पाहिली, 2 संघामधून नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कोल लागतोय. भादवड्या संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं आणि अष्टविनायक ठाकूर संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं जातं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहन भोईर. सामना सुरू होतोय. 40 धावांचं आव्हान आहे गंगामाता गोंदवली संघासमोर. सलामी जोडी बांधतात, एक मोठा फटका भिरकावून दिला चेंडूला.
चेंडू लॉंगॉन सीमेकडे जातोय, एकडे पण चेंडू सीमेच्या बाहेर जातो, 4 धावांसाठी चौकार. सुरुवात चांगली, असं म्हटलं की सुरुवात चांगली असली की शेवट चांगला होतो मोहन, आणि तशी सुरुवात करून देतोय भानुदास. पहिल्याच चेंडू प्रहार बघायला मिळाला. या 4 धावांनी स्वतःचा अकाउंट आणि संघाचा अकाउंट खोलतोय भानुदास. 40 धावांचं एक माफक आव्हान आहे, आणि या आव्हानाला सामोरे जाताना गंगामाता गुंदवली हा संघ मात्र अतिशय चांगली दमदार सुरुवात करून या ठिकाणी देताना फलंदाज भानुदास. गोलंदाज नामदेव राईट अप ओव्हरचा मारा करतोय. आता मात्र या ठिकाणी इनफिल्ड म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न करायला हवा होता, चेंडू पर्यंत पोहोचायला हवा होता, कारण फलंदाज कुठला होता तर भानुदास होता की जो नेहमी चौकार षटकाराने स्वतःचा अकाउंट खोलतो. अशा फलंदाजाला आपण एक प्रकारे जीवनदान दिल्यासारखं आहे. थोडस आवाक्यात होतं आणि चेंडू पर्यंत पोहोचायला हवं होतं, पण 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 5. गोलंदाज तयार नामदेव. विकेट पासून 10 ते 12 पावलांचं अंतर आहे. राईट हँड फास्ट गोलंदाजी करतोय. समोर आहे संजय. संजय एक चांगला फलंदाज आहे, नेहमीच संघाची सलामीसाठी फलंदाजीला येतोय. चांगला चेंडू होता, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करतो, हलकीची कट घेतली, बाकीच्या मॅचची चोख बजावतोय. याच प्रकारे पहिला गडी बाद होतोय संजय म्हात्रे. सन्माननीय जगदीशजी राजाराम भोईर उपतालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना यांच्याकडून आमच्या तुफान पिंपलास या संघासाठी मानधन आलेलं आहे. धन्यवाद जगदीशजी भोईर, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व धन्यवाद. जगदीश भोईर एक चांगली सुशिक्षित व्यक्ती आहे. नक्कीच सह्याद्री पतपेढीचे एक ज्येष्ठ पदाधिकारी सुद्धा आहेत. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे जगदीश भोईर. निवड समिती सदस्य प्रमोद भोईर वड हॅट्रिकसाठी 50,000 रुपयाचं बक्षीस परत. कसली चौका षटकार? कुठली पण चौकार षटकार. निवड समिती सदस्य प्रमोद भोईर. निवड समितीचे सदस्य सन्माननीय प्रमोदजी भोईर वळगाव यांच्याकडून भानुदास आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचे हॅट्रिक करतायत 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला चेंडू त्या ब्लॉकल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, सन्मान दिला होता, केले होता, जंटल पुश केलं होतं, ऑफ साइडवर 1 धाव पूर्ण केली आहे. नक्कीच भानुदास आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल. आपले मित्र आणि आपले निवड समितीचे मुख्य अधिकारी प्रमोदजी भोईर वळगाव यांच्याकडून आपल्यासाठी कोणत्या प्रकारचे चौकार षटकांचे हॅट्रिक करताय ते 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता मात्र एक मोठा फटका, लॉंग ऑफच्या डोक्यात कुठे दूर चेंडू जातोय, सलामी देण्यासाठी मान्यवरांना षटकार. या 7 धावेनिशी धावा झपाट्याने पुढे गेल्यात त्या 12 रन्स ऑन बोर्ड. तसेच विक्की महादेव पाटील गुंदवली यांच्याकडून देखील गंगामाता गुंदवली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. एक सोपं माफक आव्हान आहे 40 धाव्यांचं. त्याचा पाठलाग करताना मात्र सलामीचा फलंदाज भानुदास अतिशय उत्तम अशी कामगिरी करताना, अतिशय चांगली कामगिरी करताना बॉल बॉल दे बॉल दे. यो 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 भानुदास एक सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी. निवड समितीचे सदस्य सन्माननीय प्रमोदजी भोईर वळगाव यांच्याकडून आपल्यासाठी कोणत्या प्रकारचे हॅट्रिक चौकार षटकांचे हॅट्रिक मारतात तर रोख 1,000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. आपण षटकार निश्चित ते इरादे स्पष्ट केलेले आहेत. बघायचं आहे आणखी 2 तुम्ही षटकार किंवा षटकार ठोकताय तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळणार. धन्यवाद प्रमोदजी भोईर. 12 धावा होत आहेत. चांगली सुरुवात करून देताना भानुदास स्क्वेअर केला चेंडूला. बघायचंय कव्हरच्या दिशेने चेंडू सरसावतो. 4 धावांसाठी चौकार. काय फलंदाजी करतोय, एखादा रेग्युलर क्रिकेटर लाजवेल अशा प्रकारची फलंदाजी भानुदास करतोय.
क्रिकेट हे सर्वस्व, क्रिकेट हेच विश्व, अशा प्रकारचं त्याचे नेहमी रणनीती असते. जेव्हा जेव्हा त्याच्याशी भाषण केलं जाते, जेव्हा जेव्हा त्याच्याशी बोलणी केली जाते, तर क्रिकेटवरची चर्चा करताना हा माणूस कधीच थकत नाही, पण क्रिकेट खेळताना मात्र तो गोलंदाजांना नक्की थकवतो. तशा प्रकारची फलंदाजी करतोय भानुदास. या 4 धावण्याची धावसंख्या झपाट्याने पुढे गेली ती 16वर. 16 लॉस ऑफ 1 विकेट. भानुदास 15 धावेवर खेळतोय. चांगली सुरुवात आणि नक्कीच एक आक्रमक सुरुवात करून देताना भानुदास. 40 धावेचं आव्हान आहे आणि पहिल्याच षटकात 16 धावा. अजून 3 षटक बाकी आहेत, 18 चेंडू बाकी आहे. बघायचंय पहिला आपला साथीदार या ठिकाणी नामदेव थोडासा महागडा ठरला होता. नवीन गोलंदाज येतोय रतन. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक महत्वपूर्ण अडचण असेल तो सरवलीपाडा संघासमोर, तो म्हणजे भानुदास. ते सुंदर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौका. क्या बात आहे. काय फटक्याची ठेवण होती. विनोदच्या बॅट मध्ये निघालेला हा फटका. काय स्क्वेअर केला चेंडूला, काय ड्राईव्ह केलं होतं आणि 4 धावा पटकावतोय. 4 धावेची धाव झपाट्याने पुढे गेल्या त्या 20 वर. 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रतन चांगला चेंडूचा फ्लिक केलाय. चेंडू हलक्याशा हाताने फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग कडे चेंडू सरसावतो. 1 धाव पूर्ण केली. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. काय क्रिकेट खेळतायत दोन्ही फलंदाज. थोडस जमलिक झाली, थोडी चेंडू फेकीमध्ये उशीर झाला. ह्या ठिकाणी कव्हर करताना किंवा बॅकअप करताना थोडीशी गफलत झाली, त्याचा फायदा घेतला. क्षेत्ररक्षकांनी दबाव टाकला आणि 1 धाव चोरून पूर्ण केली आणि टोटल 2 धाव पटकावल्या. धावसंख्या झाल्या त्या 22. सुंदर, अतिसुंदर स्वीपचा हा फटका, फ्लेकचा फटका. 1 धाव पूर्ण केली. एका धावने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 23 रन्स. रतन राईट अवॉर्ड. समोर फलंदाज भानुदास who made lot of runs. आता मात्र गुडघे टेक, तमाशा देख. आहा क्या बात है. काय झेल टिपला या ठिकाणी स्क्वेअर लेग वर. जबरदस्त फिल्डिंग. भानुदास हा झेलबाद. असं वाटलं होतं की विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय गुंदवली आज संघ आणि तशा प्रकारे सुरुवात देखील भानुदासने केली होती. सुंदर असा फटका बघायला मिळाला होता, पण कोणतीही चुकी झाली नाही ती लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. झेल टिपला आणि एक महत्वपूर्ण फलंदाज भानुदासचा बाद झालाय. गंगामाता गुंदवली संघासाठी एक सुवर्ण संधी असेल. आपण या चषकावर आपलं नाव कोरताय, आपण जर या स्पर्धेत विजेतेपद पटकावताय तर आपल्यासाठी मेजवानी मिळणार आहे. ते म्हणजे आपल्या गावातील सन्माननीय मनसे विभाग अध्यक्ष सन्माननीय महेंद्र अरुण पाटील साहेब यांच्याकडून आपल्यासाठी मेजवानी असणार आहे. गंगामाता गुंदवली. नॉनव्हेज ची मेजवानी. क्या बात आहे. संडे, सुपर संडे. मोठा फलंदाज बाद करण्याची किमिया करतो रतन. चौकार खाल्यानंतर असं वाटलं होतं की मागला ठरतो की काय, पण कमबॅक करताना सुंदर चेंडू होता. थोडासा जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सरसावतोय. मिड ऑफला चेंडू आडीपर्यंत. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 24. खरोखर धावसंख्या भरपूर झालेली आहे, पण एक चुकीचा आवाज काय घडू शकतो मित्रांनो. बऱ्याचशा संघांना आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. एक चुकीचा आवाज आपल्या संघाला पराभवाच्या छायेत नेऊ शकतो. रतन सुंदर चेंडू.
थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला होता, लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता, 7 बीट झाला फलंदाज, बाकी काम यष्टरक्षक चौक बजावतो. निधाव जाणारा चेंडू, 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर गंगामाता गुंदवली संघाची धावसंख्या झाली ती 24 रन्स ऑन बोर्ड. 40 धावांचा पाठलाग करत आहे गंगामाता गुंदवली संघ. बारा चेंडू आणि 16 धावीची गरज. बारा चेंडू आणि 16 धावीची गरज. जणू काही या टायटल कर याठी रवाना होत असताना गंगामाता गुंदवली ज्या प्रकारे खेळतो विनोद, नितीन आणि भानुदासने जो पायाभरणी केली त्या पायाभरणीवर जणू काही एक प्रकारचं थर असण्याचं काम करता येते दोन्ही फलंदाज. सुंदर चेंडू होता, थोडासा डाव्याष्टीकडे टाकलेला चेंडू होता, थोडासा आतमध्ये वळला होता. पंचांकडून लेग बाईटचा इशारा येतोय. साईनाथ, मित्रांनो साईनाथ विषयी थोडक्यात एक जबरदस्त असा गोलंदाज आहे. असं वाटतं की थोडंसं फ्लाईट डिलिव्हरी टाकतो की काय, पण चेंडू पडल्यानंतर या गोलंदाजचे चेंडू थोडंसं आतमध्ये वळतात आणि बऱ्याचशा फलंदाजांना त्याने बीट करण्याची किमया केली. हे षटक खूप महत्वाचं असणार आहे गंगामाता गुंदवली संघासाठी. या जर षटकामध्ये 1-2 फलंदाज आणि 2-3 धावा खर्च होत आहेत तर मात्र अडचणीत येऊ शकेल गंगामाता गुंदवली हा संघ. बघायचं साईनाथ. आता मात्र खराब चेंडू, उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांग व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावीची भर पडते, धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते 26 रन्स ऑन बोर्ड. नितीन हा मोठा फलंदाज आहे. मोठे फटके केल्यामध्ये अतिशय माहिर असा हा खेळाडू नितीन. त्याच्या जोडीला आहे स्क्वेअर खेळणारा विनोद. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, थोडासा लेट कट खेळतोय. ऑफ साइडला ढकलून दिला, केवळ दिशा दिली, पुश केला आणि 1 धाव पटकावली. चांगला चेंडू होता. चेंडू पाडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने निघाला होता. नजर शेवटपर्यंत टिकून ठेवली चेंडूवर आणि लेट कट खेळला होता नितीन. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 27 रन्स. विनोद ऑन स्ट्राइक, गोलंदाज तयार. साईनाथ आता मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची दिशा ओळखू शकला नाही, चेंडूचा टप्पा ओळखू शकला नाही. अतिशय क्लेव्हर बॉलिंग करतोय साईनाथ. धावसंख्या स्थिर आहे 27. कधी कधी असं असतंय की सरळ बोटाने जेव्हा जेव्हा तूप निघतं वाकडे बोट करायची काही गरज नसते. आणि केव्हा केव्हा असं होते की वाकडी बोट जेव्हा जेव्हा करतो तेव्हा तेव्हा जखमा होतात. आता मध्ये जागा करण्याचा प्रयत्न केला होता, बघायचंय काय होते. काही इंचावरून चेंडू उडला होता, पण मला वाटतं फलंदाच्या अंगाला लागून सुद्धा स्टंपवर चेंडू आदळला होता. पण एकमेव गोष्ट अशी आहे की बेल्स खाली पडले नाहीयेत. म्हणून बेलची भूमिका किती महत्वाची आहे. बेल जोपर्यंत जमिनीवर पडत नाही तोपर्यंत फलंदाज बाद होऊ शकत नाही. धावसंख्या स्थिर आहे 27. आठ चेंडू आणि 13 धावींची गरज. मी म्हणत होतो की षटक खूप महत्वाचं असणार आहे आणि हे षटक जर जादुई पडलं तर मात्र चांगल्या प्रकारचं कमबॅक होऊ शकेल या स्पर्धेमध्ये. सरोळी संघाचं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत येतो. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, थोडीशी या ठिकाणी जम लीक झाली, त्याचा फायदा घेतला. एका धावेचं कन्व्हर्शन दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. 7 चेंडू आणि 11 धावींची गरज. असं वाटलं होतं की जे पायाभरणी झाली होती ती विजयाची इमारत
चांगल्या प्रकारे पूर्ण करता येईल, पण सायनाथनं मात्र ते इमारतीवर थोडासा दबाव टाकला आणि काही जे थर होते ते कमी केले आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. आता मात्र थोडासा दबावाखाली बघतोय सायनाथ. आता मात्र फ्लिक केला बघायचं, लॉंगच्या दिशेने चेंडू सरसावतोय. कोणत्या क्षेत्रात चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. आपण या अगोदर जर बघितलं पहिल्या षटकात देखील भानुदासनं चेंडू ऑफ साइडवर फटका या ठिकाणी फटका मारला होता, चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक आला नव्हता. आता देखील विनोदनं स्क्वेअर लेगला चेंडू या ठिकाणी मारला होता, चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक त्याखाली आला नव्हता. मित्रांनो, झर तरला या ठिकाणी सीमा नाही, पण प्रयत्न करायला हवेत. कारण तुम्हाला कोणत्या प्रकारचं जर विजय संपादन करायचं असेल, कोणत्या प्रकारची यशाची पायरी पुढे जायची असेल, तर मित्रांनो प्रयत्न करावे लागेल. आणि असं म्हटलं की प्रयत्नांती परमेश्वर, आणि ही स्पर्धा तशीच आहे. स्वर्गीय बलवंत शेठ पाटील यांच्या या ठिकाणी सन्मानाने त्यांच्या आदराने ठेवलेली स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेवर तुमचं नाव कोरायचं असेल तर तुम्हाला देखील प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. वेलकम अल्पेश. स्कोरिंगचा बादशाह ज्याला म्हटलं होतं, स्कोरिंगचं कॉम्प्युटर ज्याला म्हटलं होतं, अशा अल्पेश गायकवाड. मित्रांनो, रेग्युलर असो का टेनिस क्रिकेट असो, रेग्युलरचं टेनिस क्रिकेट असो, मग ते रेग्युलरची स्पर्धा असो की 40+ ची स्पर्धा असो, अल्पेश गायकवाड यांचं जे कॉम्प्युटर आहे, यांची जी फिंगरिंग आहे जबरदस्त अशी. प्रत्येक सामन्याचे टिप्पणी, प्रत्येक सामन्याचे विश्लेषण, आकडेवारी, अतिशय इत्थंभूत अशी माहिती आपल्या स्कोर बुकवर करत असताना अल्पेश. आफ्टर लंच नंतर चेहरा फुललेला आहे अल्पेशचा. नक्कीच त्यांनी मेजवानी काढलेली आहे. बघायचं जादू षटक कोण टाकतो. गौरव समोर फलंदाज नितीन. एक मॅजिकल ओव्हर ज्याला म्हटलं तर अशा प्रकारचं षटक हाताळावं लागेल. सुंदर चेंडू होता या ठिकाणी, हलक्याशा हाताने ऑफ साइडवर ढकलून दिलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धावेचा प्रयत्न देखील केला नाहीये. 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. काय वाटलं होतं, असं वाटलं होतं की भानुदासने पहिल्या षटकात 16 धावा कुठल्या होत्या, असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकापर्यंत हा सामना येऊ शकणार नाही. परंतु आता मात्र गुंदवली संघाच्या पाठीराख्याने जागेने उभं केलेलं आहे या षटकाने. गौरव बॉलिंग मार्क, राईट आर्मवर. समोर फलंदाज विनोद, खोलवर दूरवर पसरले क्षेत्ररक्षक. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये. एक आहे शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन. स्क्वेअर केला चेंडूला, कव्हरच्या दिशेने चेंडू सरतो. एका टप्प्याने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता, असफल झाला. त्याचं मात्र रूपांतर केलं 2 धावेमध्ये. असं असते क्रिकेट. तुम्ही जिथे आळशीपणा दाखवाल, जिथे लेजीपणा दाखवाल, तिथे तुम्हाला या ठिकाणी त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. चार चेंडू आणि 6 धावांची गरज. अल्पेश असं वाटलं 3 षटकामध्ये गंगामाता गुंदले हा सामना संपवेल. आता मात्र खराब चेंडू, थोडासा खराब चेंडू बघायला मिळाला होता. डायवेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू भाऊ पाटील यांच्याकडून व्हाईटचा इशारा येतोय. 3 4 5 गौरव. आता मात्र मोठा फटका. बघायचं काय होतं, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं काय, परंतु लॉंग लेगच्या डोक्याने चेंडू एका टप्प्यात सीमेच्या बाहेर 4 धावांचा चौकार. खराब चेंडूची फेकी केली होती अल्पेश. जागा दिली होती, रूम दिला होता आणि फलंदाज हलकासा शफल झाला होता आणि चेंडूला भिरकावून दिले तर लॉंग लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. आता मात्र सामना बरोबरीत आलेला आहे. औपचारिकता म्हणून 1 धाव पूर्ण करायची आहे, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी हा नियमच आहे आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये मित्रांनो.
चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. सामना बरोबरीत आहे. 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. आता मात्र आमरेला फिल्डिंग सजवलेली आहे. मी तर म्हणेन 9 धावेची गरज असताना ऑफ साइडची फिल्डिंग डीप मध्ये का लावली हा एक प्रश्न उभा राहिलेला आहे. कसं असते बघा, सामना जिंकला तरी गोंगाट, सामना पराजयाच्या छाईत असला तरी गोंगाट. पण एक आहे, सामन्याला मात्र तुम्हाला बसल्या जागेने उठवलं ते गोलंदाजांचं सायनात यानं. चला लवकर स्पीडअप करा मित्रांनो, 1 धावेची गरज आहे. नक्कीच थोडंसं वातावरण दमट आहे, थोडंसं जवळ वातावरण आहे, त्याच्यामुळे फलंदाजाला थोडेसे या ठिकाणी त्रास होतोय, दमछाक होते. आता मात्र सरळ सहज सोपा असा ड्राईव्ह बघायला मिळाला. लॉंग ऑफर चेंडू येतो, सीमेच्या बाहेर जातो, 4 धावांसाठी चौकार. आणि याच बरोबर गंगामाता गुंदवळी हा संघ या ठिकाणी विजय ठरतोय आणि सेमीफायनल मध्ये पोहोचतोय गंगामाता गुंदवळी हा संघ. बॅड लक शरददा, बॅड लक. नक्कीच खूप चांगला प्रयत्न आपल्या टीमने देखील केला. थोडं क्षेत्ररक्षणावर थोडंसं लक्ष द्यावं लागेल.